नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शर्मा आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। आज दिनांक 23 ऑगस्ट 2024 वार शुक्रवार बुलढाणा मार्केट यार्डमध्ये आज आपल्याला लिंबाच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढताना पाहायला मिळते। त्याचबरोबर तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला बुलढाणा मार्केट यार्डमध्ये येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। तर पाहू की आज फळांच्या दरामध्ये आपल्याला काय बदल झालेला पाहायला मिळते। आपल्याला स्वीटकॉर्न मक्याच्या कणसाची मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते। तर त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला आज कमीत कमी चांगल्या क्वालिटीमध्ये 10 ते 14 रुपयापर्यंत आपल्याला स्वीटकॉर्न मक्याच्या कणसाला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकतात, ते त्याचबरोबर आवकही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर दरामध्ये आज आपल्याला 1 रुपयाचा बदल पाहायला मिळते। आवक भरपूर आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला 10 रुपये ते जास्ती असं 14 रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। सीताफळाची आपल्याला आवक जी आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकते, 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये आपल्याला सीताफळ पाहायला मिळते। तर दर जे आहे ते आपल्याला साधारणतः 1 नंबर टॉप क्वालिटीच्या सीताफळासाठी आज कमीत कमी 130 ते 160 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, तर साधारणतः लहान साईजमध्ये त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला सीताफळासाठी 30 ते 40 रुपये किलोपासून आपल्याला सीताफळासाठी दर पाहायला मिळते। तर आज उच्चांकित दर जे आहे ते आपल्याला सीताफळाला पाहायला मिळते। पपईची क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार दर जे आहेत आपल्याला कमीत कमी 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी 30 ते 36 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक आपल्याला थोडीफार कमी पाहायला मिळते। तर दरामध्ये आपल्याला बरेच दिवसापासून तेजी पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः पपईसाठी कमीत कमी आपल्याला 20 रुपयापासून दर पाहायला मिळतात। चिकूची क्वालिटी पाहू शकता, तर साधारणतः आपल्याला कमी क्वालिटीमध्ये चिकू पाहायला मिळते। तर साधारणतः कमीत कमी 20 रुपयापासून 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 45 रुपये किलोपर्यंत आपल्याला चिकूसाठी दर पाहायला मिळते। मोसंबीची क्वालिटी पाहू शकता, तर 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी उच्चांकित दर 40 रुपयापर्यंत पाहायला मिळते। तर साधारणतः लहान साईजमध्ये त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः कमीत कमी 15 रुपये किलोपासून आपल्याला मोसंबीसाठी दर पाहायला मिळतात। आवक ही आपल्याला भरपूर आहे, त्याचबरोबर दर जे आहेत आपल्याला बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात। डाळिंबची क्वालिटी पाहू शकतो, तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्या डाळिंबसाठी साधारणतः 120 रुपयापासून ते 1 नंबर टॉप क्वालिटीच्या डाळिंबासाठी 325 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता, तर वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये लहान मोठ्या साईजमध्ये आपल्याला डाळिंब पाहायला मिळते। तर दरामध्ये आपल्याला बदलते रोजच्या रोज पाहायला मिळते। तर डाळिंबाच्या दरामध्ये आवक कमी जास्त झाल्यामुळे दर जे आहेत आपल्याला बदल होताना पाहायला मिळतात। ड्रॅगन फ्रूटची क्वालिटी पाहू शकता, 1 नंबर टॉप क्वालिटीच्या ड्रॅगन फ्रूटसाठी रेड कलरमध्ये 100 ते 100 रुपये 120 रुपयापर्यंत आपल्याला रेड कलरच्या ड्रॅगन फ्रूटसाठी दर पाहायला मिळते। तर 2 नंबरमध्ये आपल्याला साधारणतः 80 ते 90 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। तर कमी क्वालिटीमध्ये 50 रुपयापासून आपल्याला ड्रॅगन फ्रूटसाठी दर पाहायला मिळते। तर त्याचबरोबर व्हाईट ड्रॅगन फ्रूटसाठी 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 70 ते 80 रुपयापर्यंत 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये व्हाईटसाठी 30 रुपये किलोपासून आपल्याला ड्रॅगन फ्रूटसाठी दर पाहायला मिळतात। कलिंगडाची क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कलिंगडासाठी 8 ते 10 रुपयापर्यंत 1 नंबर टॉप क्वालिटीच्या कलिंगडासाठी दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 5 रुपये किलोपासून आपल्याला कलिंगडाचे दर पाहायला मिळतात। तायवान पेरूची क्वालिटी पाहू शकता, तर मोठ्या साईजमध्ये आपल्याला पेरू पाहायला मिळते। तर साधारणतः दर जे आहेत आपल्याला 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये मिडियम साईजच्या पेरूसाठी दर जे आहेत आपल्याला 50 ते 60 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते। तर त्यात हलक्या क्वालिटीमध्ये मोठ्या साईजमध्ये जे दर आहेत आपल्याला कमीत कमी 30 रुपये किलोपासून आपल्याला तायवान पेरूसाठी दर पाहायला मिळते। तर मोठ्या साईजमध्ये मार्केटमध्ये आपल्याला पेरूसाठी मागणी कमी पाहायला मिळते। तर दर जे आहेत आपल्याला मोठ्या साईजमध्ये पेरूसाठी दर जे आहेत आपल्याला कमी पाहायला मिळतात। आज आपल्याला पेरूच्या दरामध्ये लिंबांच्या दरामध्ये वाढ झालेली पाहायला मिळते। तर आवक आपल्याला कमी पाहायला मिळते, त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला दिवसेंदिवस लिंबांचे दर जे ते वाढताना पाहायला मिळतात। तर साधारणतः कमीत कमी
कमीत कमी चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 60 ते 70 रुपयापर्यंत लिंबांसाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. जर चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबू पाहायला मिळते तर दरामध्ये आपल्याला दिवसेंदिवस वाढ पाहायला मिळते. त्याचबरोबर आवक आपल्याला मार्केटमध्ये आवक आपल्याला कमी झाल्यामुळे दर जे आहे ते आपल्याला वाढताना पाहायला मिळतात.